नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या खास व्हिडिओमध्ये। आज आपण बोलणार आहोत एका ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षणाबद्दल। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गडकिल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाला आहे। जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलेले हे सर्व किल्ले 17व्या शतकात बांधले गेलेले आहेत। हे किल्ले मराठा सैन्याच्या असामान्य लष्करी व्यवस्थेचा आणि अभेद्य तटबंदीचा भक्कम पुरावा आहे। या किल्ल्यांनी मराठा साम्राज्याच्या स्थापनेत आणि संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावली। त्यांची भव्य स्थापत्यशैली, स्थानिक भूगोलाशी सांगड आणि रणनीतिक महत्त्व यामुळे युनेस्कोने त्यांना अद्वितीय वैश्विक मूल्य असे मानलेले आहे। महाराष्ट्रासाठी एक अभिमानाची बातमी असून छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे। या 12 किल्ल्याच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील 11 किल्ले आहेत, तर तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्याचा समावेश आहे। युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत सध्या भारतातील 42 वारसा स्थळांचा समावेश आहे। त्यापैकी अजिंठा लेणी, वेरूळची लेणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई व्हिक्टोरियन अँड आर्ट डेको एन्सेबल आणि एलिफंटा केव्ज या 5 स्थळांचा यादीत समावेश होता। यामध्ये आता मराठा लष्करी भूप्रदेश म्हणून शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा समावेश आहे। या किल्ल्यांचा समावेश व्हावा म्हणून गेल्या वर्षी भारत सरकारने युनेस्कोकडे मागणी केली होती। समाविष्ट केलेल्या 12 किल्ल्यांमध्ये एक आहे रायगड, शिवरायांची राजधानी जिथे त्यांचा राज्याभिषेक झाला। दुसरा आहे राजगड, मराठा साम्राज्याचा पाया होता हा। प्रतापगड, अफजलखान वधाचा साक्षीदार। शिवनेरी, शिवरायांचे जन्मस्थान। लोहगड, निसर्गरम्य आणि ऐतिहासिक खजिन्याचे ठिकाण। पन्हाळा, मराठ्यांच्या शौर्याची गाथा। साल्हेर, सह्याद्रीतील सर्वात उंच किल्ला। सिंधुदुर्ग, सागरी सामर्थ्याचा प्रतीक। विजयदुर्ग, भारतातील सर्वात जुना जलदुर्ग। सुवर्णदुर्ग, कोकणातील सागरी वैभव। खांदेरी, सागरी संरक्षणाचे प्रतीक आणि जिंजी, तामिळनाडूतील मराठ्यांचा पराक्रम। मित्रांनो, हा महाराष्ट्रासाठी फार अभिमानाचा क्षण आहे। मित्रांनो, हे गडकिल्ले फक्त इतिहासाचे साक्षीदारच नाहीत, तर मराठ्यांच्या शौर्य आणि स्वराज्याच्या संकल्पनेचे प्रतीक आहेत। या किल्ल्यांना भेट द्या, त्यांचा इतिहास जाणून घ्या आणि आपल्या पुढच्या पिढीला याची प्रेरणा द्या। आपण या किल्ल्यांना दरवर्षी भेटी देऊन आपल्या बलाढ्य सामर्थ्याचं प्रतीक असणाऱ्या या साक्षीदारांना जवळून पाहू शकतो आणि यासाठी सह्याद्रीच्या गड मोहिमा आखू शकतो। गडकिल्ल्यांच्या संवर्धनाची जबाबदारी सरकारची आहे। सरकारबरोबरच आपण गडप्रेमी म्हणून आपलंही कर्तव्य आहेच। त्यामुळे आपण किल्ल्यावर जातोय त्यावेळेला तिथल्या पर्यावरणाची, तिथल्या ऐतिहासिक वारशाची काळजी घेणं। लहान मुलांच्या पर्यटनासंदर्भात सरकारने काही विशेष योजना जाहीर करणं आता गरजेचं झालं आहे। आपलं कर्तव्य आहे। शाळा, कॉलेजेस यासाठी सहलींसंदर्भात अनुदान जाहीर केल्यास गडकिल्ले, त्यांचा वारसा, महाराजांनी केलेले पराक्रम याबाबतची माहिती खूप चांगल्या पद्धतीने येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचण्याचं काम होऊ शकतं। व्हिडिओ नक्की शेअर करा, लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।